ही केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा अविभाज्य भाग आहे। नागपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विभागीय नाट्य संमेलनाच्या समारोह सोहळ्यात मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी याबाबतचे महत्त्व अधोरेखित केले आहे। बघूयात याविषयीची खास रिपोर्ट। नागपूरमधील रेशीमबाग येथे कविवर्य सुरेश भट सभागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्या वतीने विभागीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। समारोप सोहळ्यात मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नाट्य परंपरेचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले। यावेळी संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, नरेश गडेकर, अजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते। मंत्री सामंत यांनी नव्या पिढीपर्यंत रंगभूमी पोहोचवण्यासाठी नाट्य परिषदेने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी केले। समारोपाच्या कार्यक्रमात विविध नाट्यकर्मींचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश गडेकर यांनी तर सूत्रसंचालन अभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांनी केले असून आभार प्रदर्शन अजय पाटील यांनी मानले। 24 ते 27 एप्रिल दरम्यान भरलेल्या या 4 दिवसांच्या नाट्य संमेलनात विविध नाट्यप्रयोग आणि चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले होते। स्थानिक रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षकांच्या या कार्यक्रमांना मोठा प्रतिसादही लाभला। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।